हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, 28 सप्टेंबर 2025ला MPSCची प्री एक्झाम होणार आहे. ठीक आहे, राज्यसेवेची परीक्षा प्रीची होणार आहे. सो आता आपल्याकडे अप्रॉक्स 90 दिवस आहे फॉर द प्रिपरेशन. आता हे 90 दिवसला चांगल्याने प्लॅन करणं इम्पॉर्टंट होऊन जाते. आता बघा, हे जे 90 दिवस कसं प्लॅन करायला पाहिजे त्याचा रिलेटेड व्हिडिओ मी एक सेपरेट आणलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. आता आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट जे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत ते मी तुम्हाला एका स्टोरीच्या हिशोबाने सांगते. तर बघा, सपोज दोन स्टुडंट आहे, सपोज सीता आहे आणि गीता आहे. तर ठीक आहे, दोघांनीही सेम बुक्स रेफर केली. ठीक आहे, त्याचबरोबर रिव्हिजन पण सेम टाईमने केली, सेम नंबर ऑफ मार्क्स दिले, इन शॉर्ट सर्व सेम केलं. पण एक गीताने काय केलं एक्स्ट्रा, तिने PYQs बघितले, PYQचा ट्रेंड बघितला, त्याचबरोबर कुठले टॉपिक रिपीटमध्ये येत आहे ते तिने ॲनालाइज केलं आणि जे टॉपिकचं मॅक्झिमम क्वेश्चन, ज्या टॉपिकमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन आले आहेत त्या टॉपिकला तिने जास्त प्रायोरिटाईज केला. तर याच्याने काय झालं, तिची चान्सेस ऑफ सिलेक्शन, ठीक आहे, हे कुठे ना कुठे वाढले ॲज कम्पेअर टू द सीता. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सीताच्या अकॉर्डिंग अभ्यास करायचा आहे की ॲज अ गीता म्हणून अभ्यास करायचा आहे, तुम्हाला डिसाईड करायचं आहे. अँड आय नो सर्वजण सिलेक्ट करणार की आपण गीताने ज्या हिशोबाने अभ्यास केलं दॅट इज स्टडी करायचं, PYQ ट्रेंड ॲनालाइज करायचं, टॉपिक बघायचं आणि ज्या टॉपिकमधून मॅक्झिमम क्वेश्चन आले आहेत त्याला प्रायोरिटाईज करायचं. आणि बघा, हे आहे इंडियन मॅपिंगवर क्वेश्चन्स. बघू शकता तुम्ही, मॅपिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. तिथे तुम्ही बघू शकता किती जास्त रिपीटेड क्वेश्चन्स किंवा रिपीटेड थीम्स आलेले आहेत. त्याचबरोबर इथे वर्ल्ड मॅपिंगचं बघा, इथे वर्ल्ड मॅपिंग ऑब्व्हियसली मॅपिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक. सर्वांना माहिती आहे मॅपिंगवर किती जास्त क्वेश्चन्स आले आहेत, रिपीटेड थीम्सवर पण क्वेश्चन्स आले आहेत. त्याचं सेकंड एक्झाम्पल इथे बघा, इथे आहे हा आपलं मेडिवल हिस्ट्री आणि एन्शियंट हिस्ट्रीचा पार्ट घेऊन घ्या. या PYQ मध्ये बघा, इथे विचारलंय लिटरेचर रिलेटेड, पर्टिक्युलर किंग किंवा क्वीन असेल किंवा जो काही पर्सनॅलिटी असेल त्या टाइम पिरियडचा त्याचं, आणि त्याच्याने त्यांनी कुठली लिटरेचर लिहिलं, ठीक आहे, कुठलं बुक लिहिलं त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर इथे 2022चा क्वेश्चन बघा, 2024चा क्वेश्चन बघा. ठीक आहे, सी हाऊ मच रिपिटेशन ऑफ द थीम असते. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत. पूर्ण जे काही डिस्कशन आहे इथे बघा, पूर्ण कुठल्या टॉपिकवरून किती प्रश्न आले आहेत हे सर्व मी 2013 to 2024च्या जे पण PYQ आहे त्याच्या ॲनालिसिस नंतर हे व्हिडिओ आणलेला आहे, सो दॅट तुम्हाला माहिती पडेल की किती टॉपिक आहेत, कुठून किती प्रश्न आलेले आहेत. ओके, आपण हे सर्व तसं पण आता डिस्कस करू. आणि येस, सो हे कसं असतं बघा, जर तुम्ही PYQ वाचलं, ठीक आहे, चांगल्याने त्याला ॲनालिसिस केलं, तर स्वतः पण तुम्ही जे ते थीम्स आहेत ते आयडेंटिफाय करू शकता. पण आता सर्वांकडे वेळ कमी आहे, तर हे सर्व थीम्स आयडेंटिफिकेशन मी आणलेलं तसं पण आहे. आणि ज्या हिशोबाने तुम्ही आता पुढचे 90 डेज घालवणार आणि त्याच्यानंतर ज्या टॉपिकला जास्त प्रायोरिटी आहे त्याला जास्त प्रिपेअर करणार, तर कुठं ना कुठं तुम्ही वन स्टेप फॉरवर्ड राहणार आणि कुठं ना कुठं तुम्ही स्मार्ट स्टडी ज्याला आपण म्हणतो त्याला फुलफिल करेल. आणि येस, इथे जो बॉक्स दिसला आहे, येस सरप्राईज जे मी टेलिग्रामवर पण मेन्शन केलं होतं, एक आलेला आहे, अनाऊन्स करेल मी लवकरच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सरप्राईज अनाऊन्स करायच्या पहिले मी एक सांगते बघा, जेव्हा तुम्ही अभ्यास करताना आता लक्षात ठेवा, तुम्ही दुसरे नवीन सोर्सेसकडे जायचं नाही. जे पण डिफाईन सोर्स आहे, जे पण रेफरन्स बुक तुम्ही डिसाईड केले आहे पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी, तेच बुक वाचायचं. ठीक आहे, डेली टार्गेट डिसाईड करायचं आणि जो पण टॉपिक तुम्ही प्रिपेअर करताय त्याच्यावर एक सेक्शनल टेस्ट द्यायची आणि रिपीटेड रिव्हिजन करायचं. बिकॉज हे सर्व जे आहे हेच कुठं ना कुठं तुम्हाला तुमची MPSC प्री क्रॅक करण्यासाठी युजफुल ठरेल. आणि PYQs मी आधीच व्हिडिओ आणलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन घेणार मी. तुम्ही PYQs जे आहे चांगल्याने या चॅनलवर पूर्ण डिस्कस केले आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओज. ओके, नाव तर बघा, पॉलिटी हा विषय सर्वात इम्पॉर्टंट आहे. बेसिक सोर्स सर्वांना माहिती आहे, लक्ष्मीकांत ही पुस्तक सर्वांना रेफर करायची आहे. ओके, आता याच्यामध्ये पण सर्व टॉपिक्सला तितकं वेटेज नाही आहे, काही टॉपिकला प्रायोरिटाईज जास्त केलेला आहे ॲज कम्पेअर टू अदर टॉपिक. तर बघा, हे हा जो पॉलिटी विषयाचा जितकं पण टॉपिक्स मी आणला आहे हे लक्ष्मीकांतच्या इंडेक्स पेजनुसार दिलेला आहे. सो बघू शकता तुम्ही. तर बघा, पॉलिटी मधलं हिस्ट्री अँड फॉर्मेशन, ठीक आहे, बेसिक जो फर्स्ट लेसन आहे त्याच्यामधून अप्रॉक्स 10 क्वेश्चन्स येतात, आलेले आहेत.
तुम्हाला प्रायोरिटाईज त्या हिशोबाने करायचं आहे. 10 प्रश्न आहेत तर आपल्याला किती इन्व्हेस्ट करायचं आहे. किंवा इथे बघा प्रिएम्बल, शेड्यूल, पार्ट्स अँड सिटिझनशिप, इथून 15 क्वेश्चन आले आहेत. अप्रॉक्स तुम्ही घेऊ शकता दरवर्षी एखाद प्रश्न तर आलेला आहे. तर या टॉपिकला आपल्याला चांगल्याने प्रिपेअर करायचं आहे. त्याच्यानंतर आपला हा टॉपिक बघा, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अँड अ बेसिक स्ट्रक्चर, 14 क्वेश्चन्स, हायली प्रायोरिटाईज टॉपिक आहे हा. ओके. त्याच्यानंतर इथे बघा एमर्जन्सी प्रोव्हिजन. आता एमर्जन्सीमध्ये 5च प्रश्न आलेले आहेत. तो आपण तितकं प्रायोरिटाईज नाही केलं किंवा त्याला थोडं कमी वेळ दिलं वाचताना तरी चालेल. ठीक आहे. तर ह्या हिशोबाने आपण म्हणू शकतो प्लॅन करायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो हिस्ट्री अँड अ फॉर्मेशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन हा जो आपला लेसन आहे ना, त्याला मी आधी पण खूपदा सांगितलं आहे आणि जे पण मी मेंटरशिप सेशन कंडक्ट केलेलं आहे त्या मुलांना पण नेहमी सांगितलं आहे, हा जो फर्स्ट लेसन आहे तो जेव्हा आपण हिस्ट्री, पर्टिक्युलरली जेव्हा आपण मॉडर्न हिस्ट्री वाचतो त्या टाईमला याला प्रिपेअर करायचं. सो दॅट तुम्हाला माहिती राहायला पाहिजे की सपोज XYZ ॲक्ट आहे, सपोज चार्टर ॲक्ट आहे, तर ते येण्याच्या पहिले कुठली कंडिशन होती आणि त्या कोणत्या कंडिशनमुळे हा ॲक्ट आलेला आहे, अशी लिंकेज बनवून चालेल. तर तुम्हाला चांगल्याने हिस्ट्री, ठीक आहे, मॉडर्न हिस्ट्री ॲज वेल ॲज पॉलिटीचं म्हणजे हा जो फर्स्ट लेसन आहे तो चांगल्याने होऊन जाणार. ठीक आहे. सो लिंकेजेस बनवून चालवा आणि त्या हिशोबाने अभ्यास करा. ओके. आणि हे आपलं एक झालं बेसिक, कुठल्या सेक्शनमधून किती प्रश्न आले त्या हिशोबाने प्रायोरिटाईज करायचं. बघा फंडामेंटल ड्युटीज आणि फंडामेंटल राईट आणि DPSP हे दोन्ही टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. दरवर्षी काही ना काही एक प्रश्न तरी नेहमी इथून येतो. त्याच्यानंतर PM आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर 2 प्रश्न, कमी टाइम दिला तरी चालेल. ठीक आहे. जेव्हा PM वाचत आहे ऑब्व्हियसली आपलं CM वाला पार्ट होऊन जाणार. ठीक आहे. आणि नंतर इकडे पार्लमेंट वाचत आहे तर त्यासोबत स्टेट लेजिस्लेचर वाचायचं. ठीक आहे. लक्ष्मीकांत वाचण्याची एक पद्धत असते. पार्लमेंट इकडे होत आहे तर आपल्या इकडे स्टेटचं पण व्हायला पाहिजे. इकडे PM होत आहे तिकडे CM व्हायला पाहिजे. तिकडे प्रेसिडेंट होत आहे तर इकडे आपलं गव्हर्नर कंप्लीट व्हायला पाहिजे. ठीक आहे. अशा हिशोबाने चालत चला, म्हणजे अभ्यास करत चला आपलं लक्ष्मीकांतचं, सो दॅट लक्षात राहायला इझी राहणार. ओके. आणि आता इथे बघा 2 प्रश्न आहेत, पार्लमेंट आणि कमिटी. आता पार्लमेंटमधून पण ना लोकसभा, राज्यसभा, त्याचबरोबर स्पीकर, चेअरमॅन, ठीक आहे, या सर्व टॉपिकला हायली आपण म्हणू शकतो प्रायोरिटाईज केलेला आहे आणि त्याच्यावर जास्त प्रश्न आहे. ठीक आहे. 28 क्वेश्चन आहे. हा टॉपिक तसा पण इम्पॉर्टंट आहे आणि पार्लमेंटमधून पण हे सर्व इम्पॉर्टंट होऊन जातात. एकदा पार्लमेंटरी कमिटीज बघून घ्या, त्याचं एक शॉर्टकट आहे. ठीक आहे. मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून घेणार कशा हिशोबाने पार्लमेंटरी कमिटीचं लर्न करायचे आहेत. ठीक आहे. तर ते शॉर्टकट मी तुम्हाला टेलिग्रामवर सांगून देईल, तर त्याला पण चांगल्याने एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट 3 क्वेश्चन, गव्हर्नरवर 6 क्वेश्चन. आता गव्हर्नरवर 6 क्वेश्चन आलेले आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गव्हर्नरवर ना करंट रिलेटेड पण प्रश्न येतात. आता करंट रिलेटेड कसं ते आहे की करंटमध्ये कुठल्या स्टेटचं कोण गव्हर्नर आहे किंवा इन केस महाराष्ट्रामध्ये नवीन गव्हर्नर हायर झाले तर ते कोण आहेत असं पण विचारलं जातं. ठीक आहे. तो गव्हर्नर पॉईंट ऑफ व्ह्यूने पण करंट अफेअर रिलेटेड पण लिंक करून चालायचं. त्याच्यानंतर CM, स्टेट ऑफ लेजिस्लेचर अराउंड 8 क्वेश्चन, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट क्वेश्चन अराउंड 8 क्वेश्चन, पंचायती राज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट. आता पंचायती राजमध्ये पण ना जे आर्टिकल्स आहेत, ठीक आहे, आर्टिकल्समधून जे सब क्लॉज आहेत त्याला पण थोडं चांगल्याने प्रिपेअर करून घ्या. ठीक आहे. कारण की बघा राज्यसेवेसाठी ते इम्पॉर्टंट आहे, पण जे MPSC कंबाईन असते त्याच्यासाठी पण हे इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे. तर हे झालं आपलं पंचायतवर जास्त फोकस करायचं. त्याच्यानंतर एक येते कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. याच्या रिलेटेड एक ना PDF मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून घेईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी बॉक्स फॉर्मॅटमध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. तिथे तुम्ही ना तिथून जाऊन रेफर करून घ्या आणि हे टॉपिक कव्हर करून घ्या. आता कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये पण ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी CIC बघा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीमधलं CIC, नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि लोकपाल ह्या 3 टॉपिकमधून जास्त क्वेश्चन्स येतात ॲज कम्पेअर टू अदर नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. सो याला प्रायोरिटाईज करायचं. ठीक आहे. आणि मग कॉन्स्टिट्युशनल बॉडीमध्ये NCBC, NCSC, NCST, CAG, EC आणि UPSC हे सर्व बॉडीज येतात आणि याच्यामधून पण ना CAG आणि इलेक्शन कमिशनवर सर्वात जास्त क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. सो हे चांगल्याने प्रिपेअर करायचं. बघू शकता तुम्ही 16 क्वेश्चन आलेले आहेत. त्याचा अर्थ आहे की दरवर्षी अप्रॉक्स 1 ते 2 क्वेश्चन या टॉपिकमधून नेहमी येतो. सो हायली प्रायोरिटाईज दिस सेक्शन, दॅट इज पंचायती राज, कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. त्याच्यामधले पण कुठले सेक्शन्स मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. आणि आपलं या इकडचं बघितलं तर हे
इकडचे लेसन हे 15 क्वेश्चन्सवाले, 14 क्वेश्चन्सवाले. ठीक आहे, ते हे झालं आपलं पॉलिटीचं सेक्शन. आता राहिलं जॉग्रफी. आता जॉग्रफीमध्ये बघा, जॉग्रफीमध्ये सर्वात हायेस्ट जर नंबर ऑफ क्वेश्चन बघितले ते येते आपल्या ड्रेनेज पॅटर्नवर. आता ड्रेनेज पॅटर्नमध्ये ना रिव्हर्स आपल्याला सर्व माहीत पाहिजे. रिव्हर्सचं ओरिजिन काय आहे, फ्लो कुठून आहे, कुठल्या रिव्हरवर कुठला डॅम कन्स्ट्रक्ट आहे का, ठीक आहे, मेजर सिटीजमधून कुठल्या फ्लो होतात ते, ठीक आहे, वॉटरफॉल कुठं आहे, डेल्टाज वगैरे. ठीक आहे, डेल्टा कुठे फॉर्म होतात आपल्याला माहिती आहे. इंडियाच्या मॅपमध्ये या साईडला डेल्टा बनतो. ठीक आहे, बे ऑफ बेंगॉलच्या साईडला ॲज कम्पेअर टू अरेबियन सीच्या साईडला डेल्टा बनत नाही. ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला कन्सेप्ट माहीत राहायला पाहिजे. त्याचबरोबर मेजर रिव्हर्स माहीत राहायला पाहिजे. इव्हन रिव्हर्सचे ट्रिब्युटरीज आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, ड्रेनेज पॅटर्नचे 2-3 टाईप्स आहेत. तर महाराष्ट्रामध्ये कुठले टाईप्स आहेत ते आपल्याला अंदाज नाही चांगला एक्झॅक्ट आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, 32 क्वेश्चन येत आहेत. सो इथे चांगल्याने प्रिपेअर करायचं. ठीक आहे, आणि वर्ल्ड मध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्ल्डमध्ये जी मेजर रिव्हर्स आहेत ना ते आपल्याला चांगल्यानं माहीत पाहिजे. जो मी एक मॅरेथॉन लेक्चर घेऊन येणार ज्याच्यामध्ये आपण वर्ल्डचे पूर्ण रिव्हर्स वगैरे कव्हर करू, त्याच्यातून आपलं हे वर्ल्डवालं पार्ट कम्प्लिटली कव्हर होऊन जाणार. आणि मॅरेथॉन व्हिडिओ चॅनलवर लवकरच येणार आहे. त्याच्यानंतर येस, हे झालं. आणि मॅपिंग पार्ट. मॅपिंगमध्ये बघा, वर्ल्डची मॅपिंग आपल्याला माहिती पाहिजे, इंडियाची मॅपिंग ॲज वेल ॲज अ महाराष्ट्राची मॅपिंग, हे तिन्ही आपल्याला सांगायला माहीत पाहिजे. ठीक आहे, प्लॅट्यूजवर खूप सारे प्रश्न आहे. PYQ जर तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगलाच 2-3 प्रश्न डायरेक्ट प्लॅट्यूजवर आलेले आहेत. ठीक आहे, तर प्लॅट्यूज झालं आपलं वर्ल्डचं, इंडियाचं आणि महाराष्ट्र. प्लेन्स सर्व माहीत पाहिजे, हिल्स, माउंटेन्स, रेंजेस. ओके, मॅपिंगमध्ये सर्व कव्हर करायचं. अराउंड 19 क्वेश्चन. सो धिस टू आर वन ऑफ द मोस्ट डिमांडिंग टॉपिक म्हणू शकतो MPSC पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, त्याच्यानंतर आता हे राहिलं आपलं ओरिजिन ऑफ अर्थ अँड द सोलर सिस्टीम. हा आपला फर्स्ट लेसन आहे. बेसिक आपण NCERT जेव्हा वाचतो फर्स्ट लेसन येतो तिथे अप्रॉक्स 12 क्वेश्चन. सो याला आपण प्रायोरिटाईज करायचा. नंतर हे रेस्ट ऑफ द जे टॉपिक आहे लॅटिट्यूड, लॉन्डिट्यूड, मेरिडियनल टाईम वगैरे अप्रॉक्स 3 क्वेश्चन. आणि हे मेरिडियनल टाईम जो आहे त्याच्यावर पण ना कशा आला MPSC मध्ये प्रश्न, हे कॅल्क्युलेट करायसाठी आलं आहे की XYZ इथं टायमिंग आहे, तर XYZ कुठल्या कंट्रीमध्ये कुठलं टायमिंग राहणार. ठीक आहे, याचं एक सिम्पल फॉर्म्युला आहे. PYQ डिस्कशनमध्ये मी पूर्ण कव्हर केलेलं आहे, ते एकदा तुम्ही बघून घ्याल. त्याच्यानंतर इंटेरियर ऑफ द अर्थ, रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थवाले जे बेसिक कन्सेप्ट आहे ते 4 प्रश्न. कंटिनेंटल ड्रिफ्ट थेरी, प्लेट टेक्टॉनिक थेरी 3 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, तो आपण तितकं चांगल्याने म्हणजे टाईम कमी पण दिला तरी चालेल. त्याच्यानंतर जिओमॉर्फिक प्रोसेसेस 3 क्वेश्चन्स. फिजिकल जॉग्राफी ज्याच्यामध्ये आपलं रॉक सिस्टीम ऑफ इंडिया, व्हेरियस ब्रांचेस ऑफ जॉग्राफी आणि इट्स फाउंडिंग फादर्स. ठीक आहे, त्याच्यावर 7 प्रश्न. आणि मग फिजिकल जॉग्राफीचं बाकी पोर्शन ज्याच्यामध्ये लँडफॉर्म्स वगैरे येतात आणि इरोजनल आणि डिपॉझिशनल फीचर्स वगैरे येणार. ठीक आहे, त्याच्यावर पण 7 प्रश्न आले. सो प्रायोरिटाईज द टाईम अकॉर्डिंगली. मग आता क्लायमेटॉलॉजीमध्ये पण स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर, प्रेशर बेल्ट, त्याच्यामध्ये पण ना एक गोष्ट लक्षात ठेवा, जे प्रेशर बेल्ट असतात एअर प्रेशर बेल्टचे त्याच्यावर अप्रॉक्स 90 क्वेश्चन आले आहेत, 19 क्वेश्चन. ठीक आहे, आणि रेस्ट ऑफ द जो सेक्शन आहे जसं की हे इकडे दिले आहेत ना, सायक्लॉन्स झालं, लानिना, अल्निना, प्रेसिपिटेशन, विंड्स वगैरे, या सर्वांवर ना थोडे रेट ऑफ जे क्वेश्चन्स आहेत ते कमी आलेले आहेत. सो आता बघू शकता अप्रॉक्स 5-6 क्वेश्चन्स आहे. सो याला थोडं कमी वेळ दिला तरी चालेल. की क्लायमॅटिक रिझन्स वगैरे जे असतात ना, मेडिटेरियन क्लायमेट झालं, बाकीचे सर्व जे क्लायमेट असतात, ठीक आहे, त्याच्यावर पण रेअरेस्ट क्वेश्चन आले. UPSC सारखं नाही, कारण की UPSC मध्ये क्लायमेटवर वगैरे जास्त प्रश्न येतात, पण MPSC मध्ये थोडं कमी असतात. प्रायोरिटाईज अकॉर्डिंगली. ओशिनोग्राफी अराउंड 6 क्वेश्चन. टाइप ऑफ फॉरेस्ट अँड देअर लोकेशन 6 क्वेश्चन. मिनरल्स, नॉन मिनरल रिसोर्सेस 7 क्वेश्चन. ह्युमन जॉग्राफी, सेटलमेंट ज्याच्यामध्ये क्लायमेट चेंज, पोल्युशन. ठीक आहे, आणि थोडं डेमोग्राफीवाला पण पार्ट येऊन जातो, याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स आलेले आहेत. ॲग्रिकल्चर त्याच्यामध्ये सॉईलचे इश्यूज. ठीक आहे, 20 क्वेश्चन. सो आपल्याला या 2 याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे आणि क्लायमेटॉलॉजीमधलं पर्टिक्युलरली एअर प्रेशर बेल्ट्स वगैरेवर. ठीक आहे, आता हे जे फिगर आहे याच्या आधी पण मी जितके पण व्हिडिओज आणले आहेत, ठीक आहे, तिथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे व्हेरियस टॉपिक्स ज्याच्यावरून किती नंबर ऑफ क्वेश्चन्स आलेले आहेत ते इथे मेन्शन केलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, हे जे चालू घडामोडी आहे दॅट इज करंट अफेअरवर दरवर्षी 16 to 17 क्वेश्चन्स येतात. अप्रॉक्स सर्वांची रेंज सेमच आहे. तर करंट अफेअरला आपण कुठं ना कुठं 100% इग्नोर करू शकत नाही. अँड सो करंट अफेअरसाठी इंग्लिशमध्ये बुकलेट मी आणलेली आहे, त्याचे ग्लिम्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते.
सो बघा, हे जे करंट अफेअर असते ना, एक सेकंड, हे जे करंट अफेअर असते ना त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते गव्हर्नमेंट स्कीम्स. ओके, त्याच्यानंतर आहे आपलं अवॉर्ड्स, स्पोर्ट्स, डिफेन्स, स्पेस, पर्सन इन न्यूज, सर्टन न्यू अपॉइंटमेंट, इंटरनॅशनल रिलेशन, प्लेसेस इन न्यूज. ठीक आहे, हे सर्टन इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ज्याच्यावर MPSCने लास्ट इयर्सपासून म्हणजे प्रिव्हियस इयरपासून खूप सारे क्वेश्चन विचारले आहेत. तर आपण ही जी मॅगझीन आहे ना त्याला तशाच प्रकारे बनवलं आहे. तर सर्वात आधी आपण गव्हर्नमेंट स्कीम्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, जितके पण मेजर इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत ते आपण डिफरंट सेक्शनमध्ये डिवाइड केलं आहोत, त्याला आपण पूर्ण डिस्कस केलं. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे पण इम्पॉर्टंट रिपोर्ट्स आहेत, येस इम्पॉर्टंट रिपोर्ट्स सांगणं विसरले, बुक्स आणि ऑथर, अवॉर्ड्स, डिफेन्स, ठीक आहे, मग पर्सनॅलिटी इन द न्यूज, इंटरनॅशनल रिलेशन, स्पोर्ट्स आणि सर्टन वन लाईनर, हे सर्व आपण इथं डिस्कस केलं आहे. आता तुम्ही बघा, सर्वात आधी मी काय केलं आहे, इथे जितके पण त्या पर्टिक्युलर टॉपिकवर जे PYQ झाले आहेत ते आपण पहिले इथं मेन्शन केलं. इयर वाईज सर्टन PYQs जे आहेत ते पूर्ण आपण दाखवले. त्याच्यानंतर मेन आपण हायलाईट जो आहे आपला टॉपिक्स दॅट इज त्याला डिस्कस केला. आता हे गव्हर्नमेंट स्कीम, आता गव्हर्नमेंट स्कीममध्ये आपल्याला इम्पॉर्टंट होऊन जाते पर्टिक्युलर गव्हर्नमेंट स्कीमबद्दल माहिती राहणे. ती न्यूजमध्ये काय होती त्याचं एकदा आयडिया देऊन दिलं, मग कुठल्या मिनिस्ट्रीने ती आणली, ठीक आहे, आणि कुठल्या इयरमध्ये ती लॉन्च झाली, त्याचे काय इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि कुठले टार्गेट्स आहेत. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC नेहमी इयर, ओके, त्याच्यानंतर मिनिस्ट्री आणि त्याच्यानंतर टार्गेटेड ग्रुप कोण आहे याच्यावर प्रश्न विचारते. आपण त्याच हिशोबाने ही जी मॅगझीन आहे त्याला डिझाईन केलेली आहे. इथे बघा, हे सर्व आपले गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत. आता त्याच्यानंतर इथे सर्टन जे मिसलेनियस स्कीम आहे त्याला टेबल फॉर्मॅटमध्ये मी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर आणि सर्टन महाराष्ट्र रिलेटेड स्कीम्स पण मी इथे डिस्कस केलेले आहेत. तर बघा, इथे महाराष्ट्र रिलेटेड गव्हर्नमेंटने कुठले कुठले स्कीम्स आणले 2024 आणि 2025च्या टाइम पिरियडमध्ये ते आपण पूर्ण डिस्कस केलं आहे. त्याच्यानंतर जसं नेक्स्ट टॉपिक आला रिपोर्ट अँड इंडेक्सेस आपण डिस्कस केले, तर त्याचे सर्टन PYQ झालेले आहेत आणि त्याच्यानंतर जो इंडेक्सेस आणि रिपोर्ट आहे त्याचं एंटायर डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, तर याची जी एक सॅम्पल PDF आहे, मी काय काय डिस्कस केलं आहे ते मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून घेईल, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि ज्यांना पण ही करंट अफेअरची बुकलेट हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनवर दिलेले आहे. ठीक आहे, त्याला तुम्ही क्लिक करून हा फॉर्म फिल करून जे हे बुक आहे ती ॲक्सेस करू शकता. या बुकची प्राईस आता 4 तारखेला हा व्हिडिओ रिलीज होणार आहे, तर 4 to 8, ठीक आहे, हे 4 दिवस या बुकची प्राईस आम्ही ठेवली आहे 499. ठीक आहे, आणि जर तुम्ही 8 तारखेनंतर ऑर्डर कराल तर ऑब्व्हियसली प्राईस विल हॅव सर्टन इन्क्रीमेंट. सो जर तुम्हाला ही बुकलेट हवी असेल, ठीक आहे, याचं टेलिग्रामवर एक सॅम्पल जे आहे मी तुमच्यासाठी अपलोड केलेलं आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ते बघून घ्या. आणि ही जी बुक आहे 4 ते 8 तारखेच्या मधात तुम्ही जर ऑर्डर केली तर ऑब्व्हियसली इट विल चार्ज अराउंड 499. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट, हेच होतं आपलं सरप्राईज. आणि येस, लवकरच PYQ बुकलेट पण येणार आहे. अँड सो स्टे ट्यून. आणि अलॉंग विथ धिस मॅरेथॉन व्हिडिओज पण चॅनलवर शेड्यूल केलेले आहेत, ते पण लवकरच येणार आहे. ओके, कमिंग टू द इन्व्हायरमेंट टॉपिक. आता इन्व्हायरमेंटमध्ये बघा, दरवर्षी ना जसं मी आत्ताच तुम्हाला या PDF मध्ये पण दाखवलं होतं की नंबर ऑफ क्वेश्चन इन्व्हायरमेंटमध्ये 5 to 6 क्वेश्चन्स येतात, फार कमी क्वेश्चन येतात. सो टाईम पण आपल्याला तिथं कमी इन्व्हेस्ट करायचा आहे. आणि बघा, याच्यामध्ये पण हे बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी, आता याच्यामध्ये आपलं इकोटोन, ठीक आहे, इकोटोन सारखे सब कन्सेप्ट, इकोलॉजी हे टर्मिनॉलॉजी कोणी दिली, ठीक आहे, असे सारखे कन्सेप्ट, इको, एज इफेक्ट, ठीक आहे, असे थोडे टेक्निकल टर्म्स आहेत इकोलॉजीचे रिलेटेड बेसिक कन्सेप्ट, त्याच्यावरून अराउंड 8 प्रश्न येतात. ठीक आहे, इकोसिस्टम या टॉपिकमध्ये अराउंड 7 क्वेश्चन. आणि UPSCमध्ये ना कसं असते, इन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशनला हायली प्रायोरिटाईज केलं जाते, पण MPSCमध्ये असं नाही आहे. MPSCमध्ये अराउंड 3 ते 4 क्वेश्चन आलेले आहेत 2013 to 2024 पर्यंत. ठीक आहे, आणि जे पण आलेले आहे ते मेनली ना करंट अफेअरमध्ये कुठे ना कुठं जर ते आले असेल त्या हिशोबाने विचारले आहेत. आणि करंट अफेअरमध्ये मीने जितके पण मेजर सबमिट झाले होते, ठीक आहे, ते सर्व तसं बुकलेटमध्ये कव्हर केलेलं आहे, तुम्ही तिथून पण ते कव्हर घेऊ शकता. त्याच्यानंतर राहिलं बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. आता बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनमध्ये नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, बायोस्फिअर रिझर्व, इव्हन रामसर साईट हे सर्व येतात.
ठीक आहे. तर हे सर्व आपल्याला चांगल्याने जितके पण प्लेसेस आहे ते माहीत राहायला पाहिजे, कारण की याच्यावर 1-2 प्रश्न नेहमीच येतात. ठीक आहे. अराउंड 31 प्रश्न आले आहेत इतक्या वर्षात. सो यू कॅन थिंक की किती जास्त हा इम्पॉर्टंट होऊन जातो. त्याच्यानंतर क्लायमेट चेंजवर 27 क्वेश्चन. पोल्युशन, आता पोल्युशनमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते. पोल्युटंट कुठले आहेत, त्यांच्या रिलेटेड कुठली ट्रिटीज वगैरे असतील ते बघून घ्यायचं. या पोल्युटंटचे रिलेटेड काय डिसिजेस वगैरे होत आहेत ते आपल्याला माहिती राहायला पाहिजे. पोल्युटंट आणि त्याचे बेसिक आपण म्हणू शकतो कुठल्या सोर्समधून ते झालेले आहेत. ठीक आहे. सोर्सेस सपोज XYZ पोल्युटंट आहे, तर त्या कुठल्या सोर्सने रिलीज झालेला आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. इन शॉर्ट आपल्याला पोल्युशन हा लेसन खूप चांगल्याने माहिती पाहिजे. ठीक आहे. आता पोल्युशनमध्ये पण एअर पोल्युशन हा इम्पॉर्टंट होऊन जातो ॲज कम्पेअर टू अदर वॉटर पोल्युशन असो की साऊंड पोल्युशन असो. ठीक आहे. तर 42 क्वेश्चन्स आलेले आहेत. तुम्ही बघू शकता पोल्युशन हा टॉपिक आपल्याला चांगल्याने कव्हर करायचा आहे. ठीक आहे. हे राहिलं आपलं इन्व्हायरमेंटचं बेसिक. ओके. नाऊ मुव्हिंग टुवर्ड द एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्री. मी तुम्हाला आधीच सांगितलं, खूप सारे व्हिडिओ जितके पण आपण डिस्कस केलं मी तिथं पण तुम्हाला सांगितलं आहे की एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीवर आपल्याला प्रश्न खूप कमी येतात. सो त्या हिशोबानेच आपल्याला त्याच्यामध्ये वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. आता बघा प्री हिस्टॉरिकल टाईम, ज्याच्यामध्ये आपलं स्टोन एजवाला टाईम वगैरे येतो, त्याच्यामध्ये अराउंड 4 क्वेश्चन आलेले आहेत. खूपच कमी क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर IBC इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, हरप्पा सिव्हिलायझेशन, अराउंड 3 क्वेश्चन आले आहेत. सो याला पण टाईम कमी द्यायचा. आता राहिला वेदिक कल्चर आणि लेटर वेदिक पिरियड. ठीक आहे. आपल्याला 10 प्रश्न आलेले आहेत. इम्पॉर्टंट होऊन जाते. या टॉपिकला जास्त प्रायोरिटाईज करून अभ्यास करायचा. मग मौर्य आणि पोस्ट मौर्यन टाईम, अशोका वगैरे आपल्याला सर्व माहीत पाहिजे. 14 प्रश्न आहे, हा इम्पॉर्टंट होऊन जातो. मग गुप्ता आणि पोस्ट गुप्ता पिरियड 7 प्रश्न. साऊथर्न किंगडम, त्याच्यामध्ये चोरा चेरा पांड्या, सातवाना वगैरे. ठीक आहे. हे सर्व बेसिकली येऊन जातात. तर आपल्याला हे सर्व माहिती पाहिजेत. 8 प्रश्न येतात. त्याच्यानंतर एकदम मिडेवल हिस्ट्रीचा पिक पॉईंट म्हटलं तर दिल्ली सल्तनत आणि मुघलवाला टाईम. ओके. दिल्ली सल्तनतवर 11 प्रश्न आणि मुघलवर पण 7 प्रश्न. सो या हिशोबाने इथं प्रश्न आलेले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एन्शियंट आणि मिडेवल हिस्ट्रीमध्ये लिटरेचर कुठल्या किंगनी लिहिलं हे माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू अदर स्ट्रक्चर किंवा स्कल्पचर जे असतात त्याच्या कम्पेअरमध्ये मेजरली लिटरेचर कोणी म्हणजे सपोज एका पर्सननी किंवा एका किंगनी कुठलं बुक लिहिलं त्याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला माहिती आहे लास्ट इयरमध्ये आपण बघितलं होतं की आय थिंक हर्षवर्धननी कुठले पुस्तक लिहिले होते याच्यावर एक प्रश्न आलेला होता. आणि याच्या आधी पण खूप सारे प्रश्न आले आहेत लिटरेचरवर. सो लिटरेचर या टॉपिकला जास्त फोकस करून चालायचं वेन वी आर कव्हरिंग एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीचा पोर्शन. आणि PYQची बुक जी आहे ऑलमोस्ट 50% झालेली आहे. ती पण लवकरच मी घेऊन येणार आणि त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला सांगेल. आता हे झालं आपलं. आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये बघा प्री 1807 रिवॉल्ट आणि 1807 रिवॉल्टवर अराउंड 11 क्वेश्चन आलेले आहेत. आता मॉडरेट फेज असतो. ठीक आहे. मॉडरेट्स असतात, एक्स्ट्रीमिस्ट असतात, सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. अराउंड 7 क्वेश्चन. आता त्याच्यानंतर प्री गांधीयन एरा, गांधीजी याच्या पहिलेवाला टाईम फ्रेम किंवा गांधीजीचा इनिशियल फेज आपण घेऊ शकतो. ठीक आहे. 12 क्वेश्चन्स. आणि हा गांधीजन म्हणजे महात्मा गांधीचा जो टाईम पिरियडवाला फेज आहे पूर्ण. ठीक आहे. त्याच्यामध्ये अराउंड 22 क्वेश्चन. तर हा फेजमध्ये आपल्याला जास्तीत जास्त टाईम इन्व्हेस्ट करायचा आहे. मग 1939 टिल पार्टिशन अराउंड 4 क्वेश्चन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे ब्रिटिश पर्सनॅलिटीज वगैरे असतात त्याच्यावर अराउंड 3 प्रश्न आले आहेत. तर तुम्ही इतके सारे ब्रिटिश पर्सनॅलिटीला कव्हर करण्यासाठी वेळ घालवायचा नाही. मग इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश अराउंड 3 क्वेश्चन. खूप कमी होऊन जातं. ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ना वेल्थ थेअरी वगैरे येऊन जातो. ठीक आहे. मग सर्वात हाय प्रायोरिटाईज टॉपिक जे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आहे ते आहे आपलं मॉडर्न हिस्ट्रीमधलं पीझंट, लेबर, ट्रायबल आणि त्याच्यानंतर सोशल रिफॉर्मर, ज्याला आपण समाज सुधारक म्हणतो महाराष्ट्राचे, ते. हे 2 टॉपिक आपल्याला चांगल्याने माहीत पाहिजे. याच्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे संताल रिबेलियन झालं. ठीक आहे. हे सर्व बिरसा मुंडावालं आपलं जे आहे रिबेलियन झालं, ते सर्व आपल्याला माहिती पाहिजे चांगल्याने. ठीक आहे. 40 क्वेश्चन आणि इकडे 60 क्वेश्चन. सो हायली प्रायोरिटाईज दिस टॉपिक. मॅरेथॉन जेव्हा घेऊन येणार ना त्याच्यामध्ये आपण हे सर्व तसं पण कव्हर करून घेऊ. ओके. आता राहिलं इकॉनॉमी. आता इकॉनॉमीमध्ये पण 2 टाईपचे येतात. एक कोर इकॉनॉमी येते. ठीक आहे. आपलं एक ज्याच्यामध्ये आपले इन्फ्लेशन, GDP हे सर्व टॉपिक येऊन जातात. आणि एक दुसरे येते ह्युमन इकॉनॉमी, म्हणजे थोडंसं डेमोग्राफीवाला टॉपिक्स वगैरे येऊन जातात. आणि एक असते करंट अफेअर. तर हे तिन्ही मिळून इकॉनॉमीचा मेजर सेक्शन असतो. आता करंट अफेअरमध्ये काय येतात, इकॉनॉमी सेक्शनमध्ये आपलं येते बजेट, इकॉनॉमिक सर्वे, कुठले स्कीम्स आलेले आहेत,
ठीक आहे, कुठले इकॉनॉमिक इंडेक्सेस आहेत, हे सर्व आपले जे येऊन जातात करंट अफेअर पोर्शनमध्ये आपण कव्हर करून घेतो. राहिलं कोर पार्ट. कोरमध्ये आपलं नॅशनल इन्कम, GDP, ग्रोथ 5 क्वेश्चन. त्याच्यामध्ये पण हा जो कोर पार्ट मधला जॉब म्हणजे पॉवर्टी आणि ह्युमन डेव्हलपमेंटवाला टॉपिक, त्याच्यामध्ये अराउंड 38 क्वेश्चन. पॉवर्टी आपण जेव्हा वाचतो, पॉवर्टीमध्ये पण कुठल्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलनी कुठली थिरी दिली आहे किंवा पॉवर्टीबद्दल काय सांगितलं आहे, त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न असतात. तर त्याला त्या हिशोबाने जास्त वाचायचं. मग इन्फ्लेशन, RBI पॉलिसी, टॅक्सेशन याच्यावर नियरली असतात क्वेश्चन, पण थोडे क्वेश्चनचा जो इंटेन्सिटी आहे ते कमी असते. मग इंडस्ट्री आणि कॉर्पोरेशन सेक्टर, ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर 6 क्वेश्चन आहे, कमी वेळ घालवला तरी चालेल याच्यावर. मग ट्रेड आणि BOP, बॅलन्स ऑफ पेमेंट 9 क्वेश्चन. LPG रिफॉर्म, ठीक आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनवर अराउंड 10 क्वेश्चन्स येतात. आणि लास्ट आहे आपला ॲग्रो इकॉनॉमी. आता ॲग्रो इकॉनॉमीवर अराउंड 18 क्वेश्चन्स येतात. सो ॲग्रो इकॉनॉमी बिकम वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक, ठीक आहे, ज्याला आपल्याला कव्हर करावं लागेल. हे झालं आपल्या इकॉनॉमी सेक्शनमध्ये. आता इकॉनॉमी सेक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, एक येते 5 इयर प्लॅन, SDG, MDG, ठीक आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन झालं, सोशल सिक्युरिटी या अदर इंडेक्सेस, त्याच्यावरून 10%. इथं तुम्ही बघू शकता 5 इयर प्लॅन आणि MDG, SDGवर किती जास्त क्वेश्चन आलेले आहेत. सो हे टॉपिक चांगल्याने प्रिपेअर करायचं आहे. अलॉंग विथ दिस सेन्सस पण तुम्ही इथे ॲड करून घेऊन घ्या, ठीक आहे. मग डेमोग्राफीमध्ये पोल्युशन, अर्बनायझेशन 23 क्वेश्चन. सो दिस इज अ इम्पॉर्टंट टॉपिक, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला हे ह्युमन आपण म्हणतो ना ह्युमन इकॉनॉमीवाला पार्ट येऊन जातो, ठीक आहे. तर आपल्याला हे चांगल्याने प्रिपेअर करायचं आहे. मग आता हाला बजेट. आता बजेट ऑफ महाराष्ट्र आणि इंडिया हे दोन्ही इम्पॉर्टंट होऊन जातात. इंडियामधला जे मेजर स्कीम्स आहेत ना, ठीक आहे, किंवा जे मेजर पॉलिसीज आहेत ते आपल्याला सर्व माहीत पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बजेट पण आपल्याला ओव्हरऑल कम्प्लीट आयडिया हवी आहे. मग आला आपला सायन्सचा पोर्शन. आता सायन्समध्ये आपल्याला माहिती आहे ते बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 3 सेक्शन येतात. आता बायोलॉजी सेक्शनमधून सर्वात जास्त प्रश्न येतात ॲज कम्पेअर टू केमिस्ट्री आणि ॲज कम्पेअर टू फिजिक्स. सो बायोलॉजी सेक्शनमध्ये ह्युमन बॉडी, ज्याच्यामध्ये आपलं रेस्पिरेशन सिस्टीम, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन, एक्सटेशन, रिप्रोडक्शन, नर्वस सिस्टीम या सर्व सेक्शनमधून अराउंड 38 क्वेश्चन आले आहेत. आणि हा हायली आस्क टॉपिक आहे. सो याला आपल्याला हायली प्रायोरिटाईज करून टाईम इन्व्हेस्ट करायचा याच्यामध्ये. मग डिसिजेसमधून बघा 10. आता या डिसिजेसमध्ये पण ना, जे करंट अफेअरमध्ये काही डिसिजेस असतात ना, त्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अ प्लांट, क्लासिफिकेशन ऑफ अ ॲनिमल. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांटला जास्त क्वेश्चन्स आहेत ॲज कम्पेअर टू क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. तर याच्यामध्ये आपण जास्त लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग सेल्स, टिश्यू, ग्लँड, एन्झाईम्स, हार्मोन्स 6 क्वेश्चन. विटॅमिन्स कुठले आणि न्यूट्रियन्स कुठले 6 क्वेश्चन. फेमस सायंटिस्ट, आणि याच्यामध्ये पण कुठले अगर रिसेंट सायंटिस्टमध्ये कोणाची कोणी न्यूजमध्ये असेल तर त्याच्यावर पण थोडं लक्ष देऊन द्यायचं. मग आलं आपलं बायोटेक्नॉलॉजी अराउंड 7 क्वेश्चन. तर हे झालं आपलं नंबर ऑफ क्वेश्चन जे बायोलॉजी सेक्शनमधून विचारलं. मग आहे केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीमध्ये पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते ॲटम्स आणि मॉलिक्युल्स. याच्यावर ना क्वेश्चन्स पण आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो प्रॉब्लेम्स दिले जातात, ठीक आहे. मोल्स वगैरे काढा वगैरे हे सर्व क्वेश्चन्स येऊन जातात ॲटम्स आणि मॉलिक्युलमध्ये 22 क्वेश्चन. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन्स, ठीक आहे. केमिकल रिॲक्शन अराउंड 21 क्वेश्चन्स. मग आहे आपलं बघा इथे मेटल, नॉन मेटल, ॲटम आणि बेसिस, ठीक आहे. 14 क्वेश्चन, 11 क्वेश्चन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये पण जसं फिजिक्समध्ये मी सांगितलं प्रॉब्लेम स्टेटमेंट वगैरे येतात, तसंच केमिस्ट्रीमध्ये पण प्रॉब्लेम्स येतात ज्याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. सो काही बेसिक जे आहे त्याच्यावर रिपीटेड क्वेश्चन्स आलेले आहेत, तर त्याचे फॉर्म्युलेज तुम्ही चांगल्याने प्रिपेअर करून घ्या. मग आता कार्बन आणि कार्बन कंपाऊंड 11 क्वेश्चन आले आहेत. अदर एलिमेंट्स जे असतात पिरियडिक टेबलवर त्याच्यावर 7 प्रश्न आले आहेत. आणि रेडिओ जो टॉपिक असतो त्याच्यावर अराउंड 7 क्वेश्चन आले आहेत. सो हे झालं आपलं केमिस्ट्रीचं. मग आता इथे बघा फिजिक्समध्ये स्टेट ऑफ मॅटर 3 प्रश्न, कमी प्रिपेअर केलं तरी चालेल. त्याच्यानंतर वर्ल्ड, एनर्जी, पॉवर, वेव्स या सेक्शनमधून अराउंड 23 क्वेश्चन, आणि हे खूप जास्त झाले, ठीक आहे. सो या टॉपिकला चांगल्याने प्रिपेअर करायचं आहे, ठीक आहे. वर्क इज इक्वल टू टाईम इंटू इफिशियन्सी, ठीक आहे. हे सर्व जे छोटे मोठे फॉर्म्युलेज येतात वर्क आणि एनर्जी आणि पॉवर रिलेटेड लेसनमध्ये वगैरे, ते सर्व चांगल्याने करून घ्या, ठीक आहे. एक फॉर्म्युला बुक मी आधी पण सांगितलं, फॉर्म्युला बुक बनवून घ्यायची ज्याच्यामध्ये पूर्ण फॉर्म्युला मेन्शन करून घ्यायचे, सो दॅट तुम्हाला रिव्हिजनला पण इझी होऊन जाणार आणि वारंवार वाचायला तर चांगल्याने लक्षात पण राहणार. त्याच्यानंतर फोर्सेस अँड टाईप ऑफ फोर्सेस 8 क्वेश्चन्स, ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो लाईट एक टॉपिक असतो आणि एक करंट्स, ठीक आहे, याच्यावर सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. 12 प्रश्न आणि इथं बघा 24 प्रश्न. तर हे टॉपिकला थोडं जास्त वेळ घालून अभ्यास करायचा. मॅग्नेटिझम टॉपिक अराउंड 1 क्वेश्चन,
इग्नोर केलं तरी पण चालू शकते, ठीक आहे, टाईम कमी आहे म्हणून. मग ग्रॅव्हिटी आणि साऊंड 5 क्वेश्चन आणि 9 क्वेश्चन, ठीक आहे. अशा प्रकारे झालं आपलं फिजिक्सचं पण. आणि ह्या हिशोबाने आपण एंटायरली जितके पण सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये कुठले टॉपिकला आपण हायली प्रायोरिटाईज करायला पाहिजे हे सर्व आपण इथे डिस्कस केलेलं आहे. सो ओके, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे हायली प्रायोरिटाईज टॉपिक आहे त्याला थोडं जास्त लक्ष द्यायचं आणि त्याला जे आहे थोडं अभ्यास चांगल्याने करायचा. आणि एक गोष्ट, करंट अफेअरची बुकलेट हवी असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते तुम्ही जाऊन रेफर करू शकता आणि बुक तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे प्रायोरिटाईज टॉपिक आहेत ना, ठीक आहे, हे व्हिडिओमध्ये जितके पण मी डिस्कस केले आहे अभ्यास करताना एकदा व्हिडिओ बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या हिशोबाने अभ्यास करायचा, किंवा मग तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि त्या हिशोबाने मग तुम्ही टाईम इन्व्हेस्ट करा त्या टॉपिक्सवर. ओके, हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, चांगल्याने त्याला ॲनालाइज करा. आणि एक गोष्ट, अभ्यास आता चांगल्याने करा, 90 दिवस राहिलेले आहेत, ठीक आहे, फॉर द प्रिलिम्स. आपल्याला 1 वर्ष घालवायचं नाही आहे. सो अभ्यास चांगल्याने करा. आणि जर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पाहत असेल तर प्लीज डू मेन्शन द एंड in the comment section. Okay, and all the best. See you soon in the next one.